नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फायनान्स वर्ल्ड मराठी, तुमच्या पैशासाठी योग्य मार्गदर्शन देणारं यूट्यूब चॅनल. तुम्ही अशी गुंतवणूक शोधत आहात का जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि दर महिन्याला खात्यात निश्चित उत्पन्न येईल? कल्पना करा, तुम्ही एकदाच 15 लाख रुपये गुंतवले आणि पुढील 5 वर्ष दर महिन्याला जवळपास 9,250 रुपये तुमच्या खात्यात जमा होत राहिले तर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कोणतीही शेअर मार्केट स्कीम नाही, कोणताही रिस्क नाही आणि सरकारच्या पाठबळामुळे सुरक्षित योजना देखील मानली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमबद्दल संपूर्ण माहिती, ते पण सोप्या भाषेत. 9,250 रुपये कसे मिळतात, कोण गुंतवणूक करू शकतो, काय नियम आहेत आणि कोणासाठी ही योजना सर्वात फायदेशीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजे काय? ही भारत सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्सपैकी एक योजना आहे. या योजनेत तुम्ही एक रकमी रक्कम जमा करता आणि त्या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात निश्चित उत्पन्न मिळते. सध्या या योजनेचा व्याजदर 7.4% वार्षिक आहे. ही योजना विशेषतः खालील लोकांसाठी उपयुक्त आहे: सिनियर सिटीजन्स, रिटायर्ड व्यक्ती, हाऊसवाईफ, फिक्स्ड इन्कम शोधणारे गुंतवणूकदार, कमी जोखीम घेणारे लोक. व्याजदर समजून घ्या. सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 7.4% वार्षिक व्याज दिले जाते. जर तुम्ही एकदाच 15 लाख रुपये या योजनेत गुंतवले तर वर्षाला 1,11,000 रुपये वार्षिक व्याज तुम्हाला मिळते. तेच व्याज आपल्याला प्रत्येक महिन्याला 9,250 रुपये पोस्ट ऑफिसकडून मिळते. म्हणजे कोणतेही काम न करता दर महिन्याला निश्चित उत्पन्न. किती गुंतवणूक करता येते? सिंगल अकाउंट, कमाल गुंतवणूक 9 लाख रुपये. जॉईंट अकाउंट, कमाल गुंतवणूक 15 लाख रुपये. जॉईंट अकाउंटमध्ये 3 व्यक्ती सहभागी होऊ शकतात. 5 वर्षांचा पूर्ण हिशोब. समजा तुम्ही जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपये गुंतवले. मासिक उत्पन्न 9,250 रुपये एका वर्षात. 9,250 रुपये गुणिले 12 बरोबर 1,11,000 रुपये. 5 वर्षात 1,11,000 रुपये गुणिले 5 बरोबर 5,55,000 रुपये. म्हणजे 5 वर्षात तुम्हाला 5,55,000 रुपये. लाख व्याज आणि मूळ 15 लाख रुपये परत. एकूण फायदा 20,55,000 रुपये. कर व इतर नियम वेगळे लागू होऊ शकतात. अकाउंट कोण उघडू शकतो? हे खाते खालील व्यक्ती उघडू शकतात: भारतीय नागरिक, 18 वर्षांवरील व्यक्ती, जॉईंट अकाउंट धारक, 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने पालक खाते उघडू शकतात. अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे. तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ॲड्रेस प्रूफ, मोबाईल नंबर. हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. प्री मॅच्युअर क्लोजर रूल्स. कधीकधी लोकांना मध्येच पैसे काढावे लागतात. त्यासाठी काही नियम आहेत. 1 वर्षापूर्वी खाते बंद करता येत नाही. 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास 2% पर्यंत दंड लागू शकतो. 3 वर्षांनंतर बंद केल्यास 1% पर्यंत दंड लागू शकतो. म्हणून ही योजना 5 वर्ष टिकवणे अधिक फायदेशीर ठरते. टॅक्स बेनिफिट आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर सेक्शन 80C टॅक्स बेनिफिट मिळत नाही. व्याज टॅक्स फ्री नाही मिळणारे. व्याज तुमच्या इन्कममध्ये जोडले जाते आणि त्याप्रमाणे टॅक्स लागू होतो. म्हणून टॅक्स प्लॅनिंग आधी समजून घेणे आवश्यक आहे. फायदे काय आहेत? 1. गव्हर्नमेंट बॅक्ड पैसे सुरक्षित मानले जातात. 2. फिक्स्ड मंथली इन्कम, दर महिन्याला नियमित पैसे मिळतात. 3. मार्केट रिस्क नाही, शेअर मार्केटच्या चढ उताराचा परिणाम होत नाही. 4. सोपी योजना, कोणालाही सहज समजणारी. 5. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी उत्तम, निवृत्त व्यक्तींसाठी विशेष उपयोगी. तोटे काय आहेत? 1. इन्फ्लेशन रिस्क, महागाई वाढल्यास प्रत्यक्ष फायदा कमी होऊ शकतो. 2. टॅक्सेबल इंटरेस्ट, व्याजावर टॅक्स लागू होतो. 3. फिक्स्ड रिटर्न, शेअर मार्केट किंवा SIP सारखी जास्त वाढीची संधी नाही. 4. लॉक इन पिरियड, 5 वर्ष पैसे अडकून राहू शकतात. कोणासाठी सर्वोत्तम? जर तुम्ही रिटायर्ड असाल, सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल, दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असेल, मोठा रिस्क घ्यायचा नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
पण जर तुमचे उद्दिष्ट वेल्थ क्रिएशन असेल तर SIP, म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स देखील विचारात घ्यायला हव्यात. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही सुरक्षितता, निश्चित मासिक उत्पन्न आणि सरकारी पाठबळ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम योजना ठरू शकते. जर तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न हवे असेल, विशेषतः निवृत्तीनंतर किंवा कमी जोखमीची गुंतवणूक करायची असेल, तर नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्ट, कर परिणाम, टॅक्स इम्प्लिकेशन्स आणि वैयक्तिक गरजा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आर्थिक माहितीच्या व्हिडिओंसाठी फायनान्स वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका जबरदस्त गुंतवणूक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पैसे कमवा, पैसे वाचवा आणि शहाणपणाने गुंतवणूक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.